माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिक मिळविन. मित्रांनो, हे बघा आपल्या मराठीची सुंदर ओळ आहे. तसंच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. या मराठीच्या भाषेबद्दल काय सांगावं. आणि मित्रांनो, नुकतंच आपल्या मराठी भाषेला जर आपण पाहिलेलं आहे, तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता नेमका अभिजात भाषेचा दर्जा काय आहे, आपल्या मराठी भाषेला याच्यातून काय फायदा होणार आहे, सर्वसामान्य लोकांना नेमका याचा काय फरक पडणार आहे, आणि खरंच आपल्या मराठी जे बांधव आहे या मराठी बांधवांना कितपत आपल्या मराठी भाषेचा खरंच जो दर्जा मिळाला आहे त्याचा कितपत फायदा होऊ शकतोय, हे सर्व मित्रांनो आज आपण जाणणार आहे. मी विनोद सर आज घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नेमकं काय आहे. ओके. आणि यावर जे आपले परीक्षार्थी आहेत, जे विद्यार्थी आहे, जे परीक्षेची तयारी करणार आहेत, तर त्यावर सुद्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न कसे विचारले जातील या संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिले चला की नेमकं आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषे म्हणजेच अभिजात भाषा कशाला म्हणतायत ते पहिले समजून घेऊ. बघा मित्रांनो, आज काय बघणार आपण, अभिजात भाषा म्हणजे काय. आता अभिजात भाषा आणि नेमका या अभिजात भाषेचा वापर किंवा अभिजात भाषा आपण कशाला म्हणायची ते समजून घ्या. इथे आपण म्हटलेलं आहे अभिजात भाषा हा दर्जा. बघा इथे काय म्हटलं आहे, अभिजात भाषा हा दर्जा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकार द्वारा दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यानंतर अभिजात भाषा म्हणजे अभिजनाची म्हणजे सर्वसामान्याची अभिजनाची भाषा नव्हे, तर ती प्राचीन आणि श्रेष्ठ साहित्याची सलग परंपरा असलेली ही क्लासिकल काय आहे भाषा आहे. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर परत मी एक रिवाइज करतोय की अभिजात भाषा म्हणजे काय. अभिजात भाषा हा दर्जा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला म्हणजे भारत सरकार द्वारा दिला जातो. असा दिला जाणारा हा एक दर्जा म्हणजेच काय असेल, ती आपली अभिजात भाषा असेल. दुसरं की अभिजात भाषा म्हणजे अभिजनाची भाषा नसून तर ती प्राचीन आणि श्रेष्ठ साहित्यकाची सलग परंपरा असलेली एक क्लासिकल भाषा आहेत. याच भाषेला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर अभिजात भाषा आपण असं म्हणतोय. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता एखादी भाषा अभिजात कशी ठरते यावर काही गोष्टीचा निकष आहे. एखादी भाषा अभिजात भाषा कशी ठरते, आपण तर म्हटलं ना अभिजात भाषात आपण बघितले ते एखादी भाषा जी आहे मग ती अभिजात कशी ठरते त्याचे कोणकोणते निकष आहे, किंवा निकष म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय अटी आहे त्याच्या, किंवा नेमकं ती कशी ओळखावी हे बघा. पहिलं, भाषेचे प्राचीनत्व. या भाषेत प्राचीन साहित्य असले पाहिजे. म्हणजे सर्वप्रथम लक्षात ठेवा कोणत्याही भाषेला त्याचे प्राचीनत्व असले पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलंय, माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतात तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षर रसिक मी मिळविना. लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी, यासारख्या काही ओळी आहे मित्रांनो. आणि या ओळी ज्या आहे संत तुकाराम महाराजांच्या ओळी आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे गाथा आहे, संत तुकाराम महाराजांची गाथा आहे, संत एकनाथ महाराजांची भारुडे आहे. बरोबर आहे. हे सर्व आपण जर सुरुवातीला पाहत असेल तर आपली मराठी भाषा कशी बनलेली आहे. 1200च्या शतकामध्ये मराठी भाषेचा जर पाहिलं तर आपल्याला उगम होताना दिसतोय. म्हणजे ही सुरुवात जर बघितलं मित्रांनो तर ज्ञानेश्वर महाराजाच्या जे ज्ञानेश्वरी, ओके, याच्यातून आपल्याला त्याचा उल्लेख दिसतोय. आणि ज्ञानेश्वरीच्या आधीही जर आपण पाहिला तर 983च्या दशकापूर्वी जर बघितला तर श्रावण बेळगोळ इथे सुद्धा आपल्या मराठीचे काही अवशेष लक्षात आलेले आहे. त्याच्यानंतर जर सगळ्यात प्राचीन संस्कृती बघितली म्हणजेच कोणती, हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृती मित्रांनो, तर त्या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्या मराठीचे काही अक्षर ओळखाले आलेले आहेत. ठीक आहे. बघा आता नेमकं याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी ते समजून घ्या. भाषेचे प्राचीन तत्व, या भाषेत प्राचीन साहित्य असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं. नंबर 2 वर जर बघितलं तर ती भाषा 1500 ते 2000 वर्षाच्या कालावधीतील लिखित इतिहास असला पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच ती भाषा जी आहे
तर ती 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. भाषेचा वार्ता. आता भाषेचा वार्ता म्हणजे काय? भाषा बोलणाऱ्याकडून या भाषेतील लक्षणीय अशा प्राचीन साहित्याचे जतन केले गेले असले पाहिजे, हे त्याच्यामध्ये. नंतर अस्सलपणा काय असला पाहिजे? अस्सलपणा बघा, तर या भाषेचे स्वतंत्र आणि लक्षवेधी साहित्य ही परंपरा असली पाहिजे, असं याच्यामध्ये म्हटलं गेलं होतं. आधुनिक भाषा आणि प्राचीन भाषा बघा, आधुनिक भाषा आणि प्राचीन भाषेत याच्यामध्ये काय असला पाहिजे? फरक असला पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ती काय आपली अभिजात भाषा ठरवण्याचं काय करतात? काम करतात. मित्रांनो, हे लक्षात असायला पाहिजे. नंतर नंतरचं बघा काय म्हटलंय, अभिजात भाषेचे काय निकष आहे? अभिजात भाषा ही कशी ठरल्या जाते आणि अभिजात भाषेचा निकष नेमका कोणकोणता असतो ते बघा. भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन, भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजेच 1500-2000 वर्ष पूर्ण जुना हवा, हा पहिला अट आहे. त्याच्यानंतर प्राचीन साहित्य हवे आहे, जे प्राचीन आपले जेवढे काही संत होऊन गेलेले आहे त्यांनी त्याच्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख केलेला असणं महत्वाचं आहे. त्या भाषिकांना मौल्यवान काहीतरी वारसा वाटत म्हणजे वारसा वाटावा असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय. नंतर दुसऱ्या भाषे समूहाकडून म्हणजे आपली जी भाषा आहे, मराठी भाषा असेल किंवा इतर जी कोणती अभिजात भाषा असेल, ती अभिजात भाषा इतर समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्य परंपरा हवी. म्हणजे ती दुसऱ्याकडून कोणत्या त्या भाषेमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल आपण मित्रांनो म्हणतोय की मराठी भाषामध्ये ही जर एखादी भाषा अभिजात भाषा ठरवायची असेल तर या अभिजात भाषामध्ये दुसऱ्या कोणत्याही भाषेचा त्या भाषेमध्ये समावेश नसायला पाहिजे. आता काही जुन्या साहित्य संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं असेल तर आपली ही जी मराठी भाषा आहे, ठीक आहे, मराठी भाषा ही दोन भाषे मिळून तयार झालेली दिसते. एक आहे संस्कृत आणि दुसरी आहे प्राकृत, हे लक्षात ठेवा. संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून आपल्याला ही मराठीचे ओट्स तयार झालेले आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, बरोबर आहे. तर हे त्याच्यामध्ये नसावं असं त्याची अट आहे. परंतु काही शब्द हे स्वतंत्ररित्या आलेले आहेत असा सुद्धा त्याच्यामध्ये दाखला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. नंतर अभिजात भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी, हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे मित्रांनो. अभिजात भाषा आजच्या भाषेपेक्षा ही कसं असायला पाहिजे? निराळी असायला पाहिजे. नंतर भारतात आताच्या घडीला, भारतात जर बघितलं आताच्या घडीला सध्यात महत्वाचं जर बघितलं तर सहा भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे, हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. सध्या परिस्थितीमध्ये भारतात किती 6 भाषा आहेत सध्याच्या परिस्थितीत, म्हणजे आपल्या मराठीला भिडण्याच्या आधी. तर 6 भाषांना अभिजात भाषाचा दर्जा मिळालेला आहे. मग ते कोणकोणते आपण समोर बघणारच आहोत. ओके. आता अभिजात भाषा ठरवण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली? परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं आहे मित्रांनो. अभिजात भाषेचा जो दर्जा आहे ते ठरवण्यासाठी कोणत्या समितीची शिफारस करण्यात आली ते लक्षात घ्या. आता 10 जानेवारी 2012 इथे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे आपल्याला. 10 जानेवारी 2012 प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा याची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. मग या समितीने एक अहवाल दिला. मग त्याच्यानंतर अहवाल दिल्यानंतर काय की या अहवालामध्ये बऱ्याच काही त्रुटी आपल्याला दिसत होत्या. त्याच्यानंतर परत मग याच्यावर काय चाललंय, समितीवर चालले, चर्चा चालले, त्याचे संशोधक चालले, साहित्य करणं चाललेले, जुने साहित्य काढणं चालू आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेवर काय चालू होतं की तिच्यावर एक रिसर्च चालू होता की आपली मराठी भाषा किती प्राचीन आणि काय आहे. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर अभिजात जी भाषा आहे तो ठरवण्यासाठी कोणती समिती सर्वप्रथम स्थापन करण्यात आली होती तर ते लक्षात ठेवायचं आहे. 10 जानेवारी 2012 मध्ये हे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर प्रश्न विचार, सध्या आपल्या मराठी भाषेचे जे आहे
बरोबर. समितीचे अध्यक्ष म्हणजे जे अभिजात मराठी भाषा आहे त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे, तर सध्याचे लक्षात ठेवा मित्रांनो, आता ज्ञानेश्वर मुले हे काय सध्याचे अध्यक्ष आहेत, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. नंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमके काय बदल होणार. आता जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याचा काय बदल होणार, नेमका आपल्यामध्ये काय फरक पडणार, तर ते लक्षात घ्या. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स, नीट लक्षात ठेवा, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची काय ते स्थापना करण्यात येते, हा एक फायदा होऊ शकतो. दुसरं, एकूण 450 विद्यापीठामध्ये अभिजात भाषा, बघा एकूण 450 विद्यापीठामध्ये अभिजात भाषा शिकण्यासाठी एक म्हणजे अध्यासन केंद्र काय होते स्थापन केलं जाते. आता याच्यामध्ये पहिलाच होता की अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे नेमके बदल कोणकोणते होतात, हे तर लक्षात ठेवा मित्रांनो की मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे काय होणार, आपल्या मराठीला एक स्वतःचं अस्तित्व निर्माण होणार. जी मराठी एका महाराष्ट्रापुरती मर्यादित होती ती आज अखंड भारतापुरती आणि जगात कुठेतरी ती अभ्यासल्या जाणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपल्या मराठीला एक मानाचं स्थान सुद्धा तिथे मिळाल्या जाणार आहे. नंतरचं बघा, नंतर मित्रांनो बघा काय म्हटलंय, अभिजात दर्जा मिळवण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे आहे, नेमका याचे फायदे काय आहेत. तर पहिला फायदा लक्षात ठेवा, मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह याची काय होईल, निर्मिती होईल. म्हणजेच आतापर्यंत आपले मराठी एका सीमित मर्यादापुरती मराठी होती, आता ती सर्वांसमोर काय होईल, खुली होऊन जातील. आणि विशेष म्हणजे मराठी भाषेचा यावर काय होईल, तगडा अभ्यास केला जातील. आणि यावर सुद्धा एक पीएचडी सुद्धा केल्या जात असतील की ही मराठी भाषा कशी झाली. जसे उदाहरण आपण आपल्या छोट्या छोट्या भागामध्ये म्हणजे कसं आहे, भुलाबाईचे गाणे म्हटले जाते, बरोबर आहे. काही लोकांनी भुलाबाईच्या गाण्यावर सुद्धा काय केलेली आहे, पीएचडी केली आहे. आपल्या विद्यापीठामध्ये त्याच्यावर सुद्धा पीएचडी केलेली आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. भुलाबाईचे गाणे असतात, बरोबर. तर हे भुलाबाईचे गाणे नीट बऱ्याच लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना माहिती असतील. त्याच्यानंतर भारतातील सर्व 450 विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करता येतील, हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काय, सगळ्यांना त्याच्या संशोधनासाठी साहित्य त्यांना अवेलेबल करून देतील. आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये म्हणजे भारतातील सगळ्या जेवढे काही आपले विद्यापीठ येतील त्या सर्व विद्यापीठामध्ये काही हे मराठीचे साहित्य इथं प्रोव्हाइड केले जातील. नंतर प्राचीन ग्रंथ, जे प्राचीन ग्रंथ आहे मित्रांनो, ज्ञानेश्वराने लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यानंतर भावार्थ दीपिका असेल, चांगदेव पासष्टी असेल, तर यासारखे ग्रंथ, तुकाराम महाराजांची गाथा असेल, एकनाथाचे भारुडे असतील, संत नामदेव महाराजांनी जे काही लिहून ठेवलेले आहे, संत नामदेव महाराजांनी सुद्धा, आपल्याला माहिती आहे मित्रांनो की प्राचीन म्हणजे जर 1200च्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या मराठी भाषेला किती अस्तित्व होतं रे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी प्राचीन भाषामध्ये होती. नेमकं तिचं अस्तित्व काय होतं की सर्वसामान्यांना भगवद्गीता कळावी, मग त्याचं ट्रान्सफर त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. परंतु त्याच्या मधातच ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे नामदेव महाराजांनी केलं. म्हणजेच रचिला पाया. आता पाया म्हणजे काय, तर मराठी भाषेचा मित्रांनो पाया जो रचला आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. आता त्याला आकार द्यायचा होता, म्हणजेच त्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करायचा होता. तर तो प्रचार आणि प्रसार जर बघितला तो नामदेव महाराजांनी केला, तो सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नामदेव महाराजांनी केला. कळस चढवण्याचं जे काम आहे, जे आपण म्हणतो कळस, रचिला पायात चढवला कळस. आता कळस म्हणजे काय, तर मराठी भाषेला सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथातून केलेलं आहे. त्यांनी आपले अभंग सांगितलेले आहे, अभंग लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. जे एक साधे उदाहरण आहे, पापाची वासना नको लावू डोळा, त्याहून मी आंधळा बरा. छोटे छोटे गोष्टी ज्या आहे सर्वसामान्य त्यांच्या अभंगातून पोहोचवण्याचं काम कोण केलंय, संत तुकाराम महाराजांनी केलंय. मराठी भाषा अशीच नाही आली अस्तित्वात. त्याच्यामध्ये या संतांनी तेव्हा जाणलेलं होतं की आपली मराठी भाषा आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना ते हक्क मिळाला पाहिजे. यासाठी या थोर संतांनी काय केलेलं आहे, आपल्या मराठी भाषेला खूप महत्व प्राप्त केलं. त्या मराठीच्या त्याच्यात जर आपण पाहिलंय, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी व्याकरण लिहून टाकलेलं आहे. म्हणजे त्याला एक असा एक आकार देण्यात यावा की मराठी भाषा ही आपली सुंदर असायला पाहिजे.
जसं एका स्त्रीचा अंगावर जसा दागिना उठून दिसतोय, त्याच पद्धतीनं आपला मराठीचा एक एक शब्द असा उठून दिसला पाहिजे. यासाठी या लोकांनी सुद्धा, समाज सुधारक किंवा संत असेल, यांनी खरंच आपल्या मराठीला, मराठी भाषेला झोकून दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र, लक्षात घ्या. ही मराठी भाषा अशीच नाही झालेली आहे. तर यासाठी हे जे आपले जुने लोक होते, यांनी खूप मेहनत त्याच्यासाठी घेतलेली आहे. त्याचं आज फळ आपल्याला पाहायला मिळते. ओके. त्यानंतर बघा, हे त्याला आपण प्राचीन ग्रंथ असं अनुवादित करता येतील. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना हे सशक्त करता येतील. म्हणजे 12,000 जेवढे काही ग्रंथालय आहे मित्रांनो, त्या ग्रंथालयांना आपल्या मराठी भाषेचं महत्व पटवून देता येतील. त्याच्यामुळे खरंच आपल्या मराठी भाषेला सुद्धा काही महत्व प्राप्त होतील. आता हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दिवसेंदिवस जर आपण पाहत असेल मित्रांनो, मराठी भाषेचा कुठंतरी ऱ्हास होत चाललेला होता. मराठी भाषा कुठंतरी आपल्याला अशी लोप पावताना दिसत होती. आपलाच व्यक्ती मराठी बोलताना लाजत होता. जर मराठी बोलायला गेलो, कुठंतरी आपल्याला कमजोर समजतं काय, हे आता दिवसेंदिवस वाढत्या संस्कृतीनुसार आपल्या मराठी मुलांमध्ये कुठेतरी हा बदल होत होता. हे जपणं महत्वाचं आहे. मराठी शाळा ह्या अस्तित्वातून नष्ट होत आहे. ज्या मराठी शाळा, आज त्या मराठी शाळेतून खरंच एक मराठी मुलगा घडत होता. तो मराठी मुलगा जर बघत असेल तर तो कुठे जात होता मित्रांनो माहिती, साता समुद्रापलीकडे जात होता. आज त्याच मराठी शाळेवर मोठ्या प्रमाणात काय आलेले की ती मोठी शाळा जी आहे ती ऱ्हास होत चाललेली आहे. आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती मित्रांनो, त्यामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्राला एक आपला नवा इतिहास मिळवून दिलेला होता. तो कुठंतरी आपल्याला जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. नंतर बघा मित्रांनो, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करता येतील. हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. म्हणजे काय, अभिजात भाषेला जर दर्जा मिळाला तर जे काही मराठी साहित्य संमेलन आहे मित्रांनो, त्या मराठी साहित्य संमेलनाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त होतील आणि ते आंतरराष्ट्रीय लेवलवर जाण्याचा सुद्धा काय होतील, हे आपल्याला केंद्र सरकार याला काय करतील, फायदा करून देतील. हा तो फायदा कशाला आहे, अभिजात दर्जाच्या म्हणजे अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यामुळे याचा आपल्याला फायदा होतील. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा, अभिजात भाषा ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाला? अभिजात भाषा ठरवण्याचा अधिकार कोणाला? सिंपल सिंपल साधे साधे प्रश्न आहे तुमच्या समोर, लक्षात घ्या. मग हे अभिजात भाषा ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे, हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अधिकार हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तसं तर आपल्या देशाचे पंतप्रधान हे ठरवू शकतात, पण तो जो अधिकार आहे हा कोणाला आहे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. त्याच्यानंतर हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे कधीपासून, म्हणजे केंद्र कॅबिनेट मंत्रिपदाने हे कधी त्याला ट्रान्सफर केलं हे लक्षात घ्या. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले आहे. मग हे सर्वात लक्षात महत्वाचं आहे की तुम्हाला कोणत्या भाषा म्हणजे अभिजात भाषा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर अभिजात भाषा ठरवण्याचा अधिकार हा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. तर ते कधी कॅबिनेट मंत्र्यांनी हे सोपवलेले आहे, म्हणजेच पंतप्रधान मंत्रिमंडळाने कधी सोपवलं आहे, तर हे 2005 मध्ये सोपवलेलं आहे. तर अशा दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने हे माहिती असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तर ही गोष्ट हे लक्षात ठेवून द्या, हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला. क्लिअर? आता हे झालं सगळ्याच्या बाबतीमध्ये. आता लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला परीक्षेत नेमकं काय विचारलं जाऊ शकते. जे सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहे हे त्यांच्यासाठी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आपल्याला, अरे एक लक्ष द्या, महत्वाचा टॉपिक मी अजून परत तुमच्यासोबत घेऊन आले. तुम्हाला कुठेही नाही भेटणार, कुठेच नाही भेटणार आहे युट्यूब वरती, फक्त आपल्या चॅनल वरती आहे. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारणार, मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो परीक्षेत नेमकं तुम्हाला काय विचारणार आहे, आणि परीक्षेत विचारताना याच्यावर आपली समोरची येणारी राज्यसेवेला तर नाही पण कंबाईनला मात्र याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्यानुसार सरळ सेवेला याच्यावर प्रश्न विचारले जातील. हा एक करंटचा प्रश्न ठरलेला आहे. अभिजात भाषा हा एक खूप मोठा प्रश्न ठरलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि याच्यावर प्रश्न परीक्षेत असतात म्हणजे असतात. आता तुम्हाला याच्यात प्रश्न विचारताना लक्षात ठेवा की जर आपल्या अभिजात भाषा सध्या किती आहे,
आपल्या भारतामध्ये अभिजात भाषा किती आहे तर तुम्हाला टोटल अभिजात भाषा किती असायला पाहिजे मित्रांनो 11 तुमच्या समोर दिसतंय दिसते का रे किती आहे 11 येते लक्षात म्हणजे 11 हे आपल्या काय झालं अभिजात भाषा झाल्या ठीक आहे मग हे 11च्या 11 अभिजात भाषा लक्षात कशा ठेवायचे याचे भन्नाट ट्रिक्स मी तुमच्या समोर घेऊन आलोय ट्रिक्स लक्षात ठेवा खतरनाक आहे ट्रिक्स काय तमी सांग की ते मला ओढ म्हणते ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो तमी सांग ते की मला ओढ म्हणते कारण कारण हा सिंबॉल आहे मित्रांनो कारण एक सिंबॉल आहे परत रिपीट तमी सांग की ते मला ओढ म्हणते सोपी साधी ट्रिक्स घेऊन आलेलो आहे कधीही न विसरणारी आहे जबरदस्त ट्रिक्स आहे लक्षात ठेवा कुठेच नाहीये आपली स्वतःची ट्रिक्स आहे अशा ट्रिक्स सोबत मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे कारण परीक्षेत बऱ्याच मुलांना अडचण जाते की जर सिरियल क्रमांक जर आपल्याला विचारला तर लक्षात कसं ठेवायचं अलग लक्षात कमी सांग की ते मला ओढ म्हणते कारण प्राचीच्या बॅगवर नीट लक्षात ठेवा मित्रांनो प्राचीच्या बॅगवर पाल आहे बस थोडस वाक्य तुम्हाला बोलायचं आहे परत एक वेळ रिपीट करतोय तमी सांग ते का मला ओढ म्हणते तमी सांग का ते मला ओढ म्हणते कारण प्राचीच्या बॅगवर पाल आहे एक ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवली मित्रांनो तर सहज तुमची ट्रिक्स लक्षात राहू शकतात तर चला हे समजून घ्या काय तर भारतात बोलल्या जाणाऱ्या अभिजात भाषा अनुक्रमाने आणि त्याच्या खालीप्रमाणे आणि ते पण काय ट्रिक्स दिले आहे आता मित्रांनो हे लक्षात घ्या लक्षात घ्या आणि समजून घ्या रे तमी 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 म्हणजे काय मित्रांनो तमिळनाडू पहिली जी भाषा बोलली गेली आपल्या भारतात ज्या पहिल्या अभिजात भाषेला दर्जा मिळालाय ती पहिली भाषा म्हणजे कोणती आहे तमिळ आता तमिळ हे कोणत्या राज्याची राजभाषा आहे तर आपण याला काय म्हणतो तमिळनाडूची आहे हे लक्षात ठेवायला असं पाहिजे मग कधी मिळाला हिला तर हिला सर्वप्रथम मिळाला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर सांग तमी सांग सांग म्हणजे काय संस्कृत मित्रांनो हे लक्षात ठेवा संस्कृत भाषा जेव्हा आर्यन आपल्या भारतामध्ये आले होते तेव्हापासून या भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला होता ती भाषा जी आहे ती भारत म्हणजे भारतीय उपखंडामध्ये बोलल्या जाते ही नीट लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे की संस्कृत भाषा ही भारतीय उपखंडामध्ये बोलल्या जाते बरेच लोक या भाषेचा वापर करतात कोणत्या संस्कृत भाषेचा आणि याचं जे वर्ष आहे मित्रांनो या भाषेला कधी मिळाला तर तो 2005 मध्ये मिळाला त्याच्यानंतर तमी सांग की म्हणजे काय मित्रांनो कानडी असं आपण म्हणू शकतो तमी सांग की ते मला काय म्हणतात आता कानडी म्हणजे मित्रांनो कर्नाटक असं आपण म्हणू शकतोय कर्नाटकला कधी मिळाला 2008 ला मिळाला त्याच्यानंतर तेलुगू म्हणजे ते म्हणजे काय मित्रांनो तेलुगू हे कधी ते आंध्र प्रदेश म्हणजे कुठे बोलले जातात कुठल्या राज्याची राजभाषा आहे तर ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजभाषा आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर हिला कधी दर्जा मिळाला तर तिला दर्जा मिळाला 2008 मध्ये असं आपण म्हणू त्याच्यानंतर तमी सांग की ते म्हणजे तेलुगू मला म्हणजे मित्रांनो मल्याळम मला म्हणजे काय मल्याळम हे कधी आहे केरळ आणि हिला दर्जा मिळाला 2013 मध्ये हे लक्षात ठेवायचं मला म्हणजे मल्याळम बरोबर आहे मल्याळम ही भाषा कोणत्या राज्याची राजभाषा आहे तर ती केरळची आहे आणि कधी मिळाला तर तो 2013 मध्ये मिळाला असं आपण म्हणू त्याच्यानंतर तमी सांग की ते मला ओढ म्हणजे काय तर उडिया आपण याला उडीसा पण म्हणतो हे लक्षात ठेवा उडिया किंवा ओडिसा आता ओडिसा जर म्हटलं तर ही कुठली राज्यभाषा म्हणजे कुठली राज्यभाषा आहे तर ते ओडिसाची आहे मित्रांनो आणि ओडिसाला कधी मिळाला तर 2014 मध्ये मिळाला हे लक्षात घ्या म्हणते म्हणजे काय मराठी बरोबर एक लक्षात ठेवा म्हणते म्हणजे म मधला आपल्याला मराठी लक्षात ठेवायचं आहे मराठी ही कुठली राज्यभाषा आहे तर ही मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आता हिला कधी मिळाला तर तो 2024 मध्ये मिळाला हे लक्षात ठेवा मित्रांनो 3 ऑक्टोबर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक दृष्टीत लक्ष ठेवायचं 3 ऑक्टोबर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे 3 ऑक्टोबर 2024
हा राज्यभाषा दिवस म्हणजे अभिजात भाषा दिवस, मराठी भाषेचा अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारला जाईल काय, 3 ऑक्टोबर 2024 हा कोणता दिवस साजरा केला जाते, तर 3 ऑक्टोबर 2024 हा मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दिवस म्हणून काय केला जाते, सेलिब्रेट केला जाते, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्राची म्हणजे काय मित्रांनो, प्राकृत. आता प्राकृत हे भारतातील आदिवासी जमात आहे, सर्वात जुनी, सर्वात जुनी असं लक्षात ठेवा. जेव्हा आर्य लोक यायचे होते ना, तेव्हापासून ह्या आपली प्राचीन भाषा आहे. मग प्राचीन भाषामध्ये बोलणारी सर्वात प्राकृत भाषा आपण त्याला म्हणू शकतो. ज्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं होतं, संस्कृतचं काय केलं होतं, प्राकृत भाषेमध्ये रूपांतर केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. कशामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यानंतर बॅग म्हणजे काय मित्रांनो, बंगाली. आता बंगाली भाषा ही पश्चिम बंगालमध्ये या साईडला बोललं जाते आणि ही कधी आहे, 2024 मध्ये, बरोबर आहे, हिला सुद्धा मिळालं आहे. त्याच्यानंतर पाल म्हणजे मित्रांनो पाली, हे लक्षात ठेवा. पाल म्हणजे काय, पाली ही भारतीय उपखंडात बोलली जाते. पाली या भाषेचा सर्वात जास्त जर वापर पाहिला मित्रांनो, बुद्धिस्ट लोक करतात. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती असलं पाहिजे रे, की पाली या भाषेचा वापर बुद्धिस्ट लोक करतात. आणि श्रीलंका या देशामध्ये 71%च्या वर, लक्षात ठेवा, 71%च्या वर या भाषेचा वापर श्रीलंकेमध्ये केला जातो. जर तुम्हाला विचारलं, कधी प्रश्न असला, हे लक्षात ठेवा, की सर्वात जास्त पाली या भाषेचा वापर कोणत्या देशामध्ये केला जातो, तर तो श्रीलंका तर आहेच, बरोबर. 71% आपण त्याला म्हणतो या भाषेचा वापर केला जाते, कोणत्या, पाली या भाषेचा. नंतर ती भारतीय उपखंडामध्ये बोलल्या जातात आणि इथं सुद्धा कधी मिळाला, 2024 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर आहे म्हणजे काय, आसाम. तर आसाम हे जर लक्षात ठेवलं, आसाम तर ते कोणत्या राज्यामध्ये, आसाममध्येच बोललं जाते, तिला आपण आसाम म्हणजे आसामी असं म्हणू शकतो आपण, इथं लक्षात ठेवा, आसामी, बरोबर आहे म्हणजे आसामी. हे आसाममध्ये आसामची राज्यभाषा आहे आणि ती कधी आहे, 2024 मध्ये हिला सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे जर बघितलं मित्रांनो, तर सध्या भारतामध्ये किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तर 11 भाषांना आपण काय म्हणू, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ट्रिक्स आहेत, परत एक वेळा मी ट्रिक लक्षात करतो, ट्रिक लक्षात ठेवा. तमी सांग की ते मला का ओढ म्हणते, बरोबर आहे. तमी सांग की ते मला ओढ म्हणते, का नाही सोड, लक्षात ठेवायचं. तमी सांग की ते मला ओढ म्हणते, कारण म्हणजे एक बेसिक दिलंय, कारण प्राचीच्या बॅगवर पाल आहे, कारण प्राचीच्या बॅगवर पाल आहे. हे जर लक्षात ठेवलं तर तुमच्या सर्व शिक्षण तुमच्या लक्षात राहते आणि कधीही तुम्ही विसरणार नाही आहे. तर परत मित्रांनो, हे आय होप सो की व्यवस्थित तुम्हाला लोकांना सर्व समजलं असतील. तर तुमच्या मित्रांना हे पोहोचवण्याचं काम करा, कारण त्यांनाही सुद्धा परीक्षेमध्ये याचा फायदा झाला पाहिजे, बरोबर आहे. हा फायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनाच्या प्रश्न विचारले जातात आणि हे जे मी ट्रिक्स तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, त्याच्यानंतर याचा पूर्ण चार्ट घेऊन आलेला आहे. याचा भरपूर फायदा मित्रांनो तुम्हाला झाला पाहिजे, तुम्हाला परिषद झाला पाहिजे आणि नेमकं अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सर्वांना मिळाला. त्या सर्वांचं जे अभिजात भाषा मिळवून देण्याचा प्रयत्न त्या सर्व लोकांनी केलेला असेल, त्या सर्वांचं खरंच मनापासून आपण आभार मानायला पाहिजे, बरोबर आहे. आणि आज याच्याबद्दल जी आपण सर्व माहिती आपण पाहिलेली आहे, तर आपण इथेच आज पाहू. असे अजून काही माहिती असेल तर मी तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. अजून नवीन नवीन गोष्ट जी मी आहे अशा पद्धतीने घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि आपण इथे सांगू, जय महाराष्ट्र.